शेतकऱ्यावर अशी वेळ येते ना मित्रांनो, कारण त्यावेळी शेतकरी पण सरकारने इतका भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. बातात पण सांगू शकत नाही एवढा भारी ऊस असं वाटवलं झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आज तुमचा भाऊ आलाय पाणी न्यायला. आपण 2 किलोमीटर पाणी न्यायला लांब आलो होतो, कारण आता गंगाला पाणी कमी झालं ना, आपल्या प्यायला पाण्याला सुविधा नाही. त्याच्यामुळे आपण बघा इकडं बोर आहे, तिकडं सोलर आहे आणि इकडं हे बघा पाणी भरतो. तर आपल्या एवढे कॅन्डी इथं 9-10 कॅन्डी इथं, आज तरी कमी इथं नाही तर आपल्या बऱ्याच कॅन्डी असतात. म्हणलं तापात पाणी आणून घेऊ, कारण आता बघा तुम्ही पाणी कसं मारते बघा. हे मोठं गुळ नाही मारीत. आता कमीत कमी मी अर्धा तास झालं आलो आहे. आताची फक्त 2च कॅन्डी भरल्या तर अजून आपल्याला लई मोठे कॅन्डी राहिल्या. तर एवढं 9-10 कॅन्डी केव्हा भरायच्या आणि केव्हा मी घरी जायचो. आणि इकडे बघू शकता तुम्हाला, इकडे पण दाखवतो थांबा. एवढी कॅन्ड भरून द्या, कारण मी थोडी अर्धी राहिली. कारण एक पाण्याची सगळं किंमत आहे ती आता आपल्याला कळायला लागली. कारण यंदा उन्हाळा इतका बेकार आहे ना, काय सांगू मी, शब्दात पण सांगू शकत नाही. यंदा उन्हाळा इतका बेकार आहे. कारण हे आपल्या मित्राची शेती बघा आणि कंप्लीट याचा 2-3 एकर ऊस आहे. आणि भावाचा अख्खा ऊस जळाला आहे, काहीच नाही राहिलं. आणि भाव सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण त्याचं काही खोटं नाही ना. कारण एवढा मोठा ऊस जळायला म्हणजे लई खर्च केला तर त्यांनी. आपल्याकडूनच त्यांनी ट्रॅक्टर वगैरे हाणलं होतं, खत वगैरे टाकलं अजून, म्हणजे लई खर्च केला भावानी. शेवट असं झालं म्हणजे लई ऊस जळाला आहे. आतमध्ये पण जाऊन दाखवतो, फक्त एवढी कॅन्ड भरून द्या लगेच जातो मी तिकडे. आणि इकडे सगळं मोकळं पटांग आहे नागरिलेलं वगैरे. तर बघा कॅन्ड पण भरली. तर आता दुसऱ्या कॅन्डीत लावतो बघा. ह्या कॅन्डीत पण लावलं. आता चला चप्पल घालतो आपली. चला आता दाखवतो. तर गाईस बघा तुम्ही ऊस बघा त्याची, आणि ती मोठी पट्टी आहे. आता तिकडे नाही जाणार, कारण आपलं पाण्याला तुम्हाला सांगितलं नाही की तितकेच सगळं म्हणजे एक फेमस सगळं पाण्याची किंमत, त्यामुळे वायाला नजून द्यायचं आपलं पाणी. आता बघू शकता इकडे ऊस बघा तुम्ही. मला ह्या ऊसाकडे पण बघू वाटा नाही. अवघड झालं मित्रांनो, कारण एवढा भारी ऊस जाळायचं म्हणजे मला अक्षरशः रडू यायला लागले. शब्दात पण सांगू शकत नाही, कारण ही निसर्गाने आपलं लय परिस्थिती चालली सध्या. आणि त्यात डबल तुम्हाला सांगतो सध्या पाऊस पण नाही, काही नाही. एवढं भारी पीक जाळायचं म्हणल्यावर मला बघू पण वाटत नाही मित्रांनो. चला आपलं तिकडे जाऊ. आणि हे ऊस कसं सगळं जळालं आहे. आता पाणी पाऊस पडला तरी हे काय उगणार नाही. आता एक मोडूनच टाकायचं आहे काय. शेतकऱ्यावर अशी वेळ येते ना मित्रांनो, कारण त्यावेळी शेतकरी पण इतका नाराज होतो ना, कारण इतकं भारी पीक आलेलं असं काही त्याच्यात जर असलं ना की आंधीच तर सरकार भाव देत नाही कायाला, पिकाला वगैरे कायालाच भाव देत नाही. त्याच्यामुळे असं जर असलं ना माणसाला लई म्हणजे शेतीच करू वाटत नाही. समजा कथा येतो माणसाला काहीच करू वाटत नाही. आपला चित्ता येतो. आणि मला तर आजचा सकाळ दिवस इतका बोर गेला, म्हणजे सकाळ असा मूड ऑफ झाला, कारण हे पीक बघून. कारण एवढा भारी ऊस चालता. आता मी 2-3 महिने झाले पाणी येतं कंटिन्यू. एवढा भारी ऊस चालता ते ऊस फक्त त्याच्या पाण्यामुळे गेला. त्यातली त्यात गंगाला पाणी नाही अवघड झालं. चला कॅन्ड पण भरली तुम्हाला बोलूच तर. बारकाला कॅन्डीत म्हणून लवकर भरतात आणि त्या मोठ्याला 4 कॅन्डी. त्याला कमीत कमी आपल्याला 1-1.5 तास लागत होते तेवढं कॅन्डीज भरायला, कारण पाणी लय दमाने येतं आहे. फास्ट पाणी असलं काही नाही, फास्ट पाणी असलं लवकर होतं. आणि तुम्हाला सांगतो सरकारने पण आत्ता पण सरकारने आमच्या शेतीला माला टालाला भाव द्यायला पाहिजे. कारण आता कापूस सगळं आता पाऊस पडलं सगळं मेहनती वगैरे होते, तेव्हा तरी तुम्ही भाव द्यायला पाहिजे. कारण यंदा बघा आमचं पिकाचं काहीच नाही राहिलं. एवढा भारी ऊस शब्दात पण सांगू शकत नाही. एवढा भारी ऊस असं वाटवलं झालं. तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. पब्लिक शेतकऱ्यांना जर शेती करायचं जर सोडून दिलं तर हा देश चालेल का? तुम्ही मला तेवढं कमेंटमध्ये सांगा पटापट. कारण आपण जर शेती करायचं सोडून दिलं, आपण काहीच माल टाले पिकेले नाही, समजा गहू बाजरी ज्यावर आपण काहीच पिकेल नाही, तर हे खरंच जेवण करते का? थोडं कमेंटमध्ये मला पटापट सांगा. तुम्ही मला भाव द्या राव असं नका करू. कारण बघा पीक आमचं सध्या आम्ही एवढं संकटामध्ये येतं, कारण आम्ही सांगू पण शकत नाही. तुमच्या भावाला पण मित्रांनो आजपर्यंत दाखवलं नाही दाखवलं. कारण आपला या अर्धा एकर ऊस कंप्लीट जळाला आहे. अजून युट्यूबला नाही म्हणजे दाखवलं व्हिडिओमध्ये. अर्धा एकर ऊस जळाला आहे, म्हणजे अर्धा एकर ऊस जळाला आहे आपला कंप्लीटमध्ये. बाकी काही 2-3 एकर चांगला आला ऊस आणि 1 एकर ऊस जळाला आपलं. कारण पाणी कमी पडलं तुम्हाला काल दाखवलं मी, गंगाला पाणी नाही कसं काहीच नाही. खड्डे उकळून वगैरे समजा काम भागावं लागतं. आणि मोटर पण त्यात दिवसभर चालत नाही, 2-3 घंटे चालते. कसं आमची शेती होणार, कसं काय होणार? आणि त्यात सरकार असं करते की भावच देत नाही, ऊसाला नाही ते काही नाही. सांगू शकत नाही, कारखान्यात नाव नाही घेत, पण 25 बिल दिले तर ॲटलिस्ट 3 तरी हजार पाहिजे भाऊ. बाकी काही नाही, तुम्ही काही करा पण शेतकऱ्याला भाव द्या हीच आपली अपेक्षा. बाकी काही नाही, कारण मी एक शेतकरी पुत्र आहे ना, आपल्याला पण शेतीच करायची.
कारण आपला बिझनेस आपला म्हणजे शेती म्हणजे एक बिझनेस आहे आणि आपल्याला तेच क्षेत्रात टिकून राहायचं आहे आणि तोच बिझनेस आपला करायचा आहे. आणि सरकारने इतका भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला, बाकी ऐकलं शेतकऱ्याला तरी लय भाव द्यायला पाहिजे. कारण हे मी जाऊन द्या मित्रांनो, आजच्यासाठी इथंच थांबतो, जाता वेळेस तुम्हाला भेटतो, कारण सध्या मी लय डिप्रेशनमध्ये. चला बाय.